नमस्कार मित्रांनो, मी किरण सापटे, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आरझोड ब्लॉग्समध्ये। तर मित्रांनो, आपण आज आलो आहे बँडस्टँडला, आपण जातो आहे आज। तर बघूया पुढे काय ती आपण करूया जराशी मजा। आणि आजचा हा ब्लॉग आहे तो बनणार आहे आरझोड, काय पण बनणार आहे कारण काय कंटाळा आहे, टाइमपास करायचा आहे आपल्याला। अपने भाई लोग भी है, अपना टाइगर भाई भी है अपने साथ और राज भाई भी अपने साथ, कुछ विषय नहीं, चलना आगे। चल तर तुम्हाला चला भेटूया पुढे, काहीतरी पहिला खायला जाऊया कारण की वाजले जाता 3:30 वाजून गेलेत। चला लागलो। तर मित्रांनो, बँडस्टँडच्या रोडला जाताना चालत जातो आम्ही आणि आम्हाला इथलं फॅशनसारखे चांगले कपडे, बेल्ट्स सगळं काय भेटतो इथे। त्याचे भाई लोक पण जात आहेत बघायला, आपण पण बघूया जरा काय भेटला चांगला तर घेऊया। आमिरी बिमिरी सगळं काय नंबर, ओव्हरसाईज शर्ट बघूया आणि याची तुम्हाला प्राइस पण सांगतो। चला भाई 350 का है, इधर आने का, विजिट करने का और लेने का। अरे बारिश भी आ रही है, चलो सॉरी बारिश आ रहा है। तर पाऊस काय आला, एक सर केला आणि लगेच निघून गेला। तर आता आम्ही निघालो आहे आमच्या वापस, आमच्या काय त्याला बोलतात आपल्याला आठवण नाही, तो इंग्लिशमध्ये नाव आहे। आपण मराठी माणसं आपल्या जागेवरती आपण आता निघालो। काय ते मराठी विषय नाही तर हिंदीमध्ये, इंग्लिश आपल्याला काही जमत नाही, बोलायला गेला तर आपण बोलू पण शकतो, काय विषय नाही। चला तुम्हाला भेटतो। आता तुम्हाला तर दाखवलं ते टी शर्ट, ते 350ला आहे टी शर्ट, तर तिथं तुम्ही या बघा। आता आम्ही बँडस्टँडलाच जातो आहे, चालत जातो आहे म्हणून आम्हाला ते दिसले, तर तुम्ही पण आला तर चालत आला तर तिथे या आणि घ्या, एक नंबर आहेत, क्वालिटी पण एक नंबर। तर चला तुम्हाला भेटू। तर आपण जरा पहिली पोटपूजा करूया, म्हणजे काहीतरी खाऊन घेऊया आपण, मग त्याच्यानंतर आपण जायला बघूया कारण की खूप वाजून गेले आणि आपल्याला जरा भूक पण लागले, सकाळी लवकर निघालो। आज आपली म्हणजे क्लायंटसोबत जरा मीटिंग होती इकडे पेंड्रामध्ये, तर म्हणून आपण आलो। तर मला एकट्याला मजा नाही म्हणून आपल्या 2 भावांना पण बोलवले, आले 10 फोन लावले तरी उचललं नाही। शेवटीला 12 वेळा फोन त्यांनी उचललं, 11 नाही डायरेक्ट 12 त्यांनी फोन उचललं। तेव्हा ते आले, तर आले जरा बँड्राला जरा बँडस्टँड जाऊन येऊया आणि जरा ब्लॉग पण बनवूया छोटा, तर दाखवतो तुम्हाला। चला आम्ही जरा हॉटेलच्या शोधात आहोत, हॉटेल एक भेटलेला पण तिथे जरा अलगच होतं जरा असं विषय, त्यामुळे आम्ही तिथं काही राहिलो नाही। बघूया काहीतरी आता या भावाला बारला असायचं, म्हणजे कुठला कॅफे बार असतो ना ते, दुसरा काही विषय नाही। आमच्या सगळे व्यसनलेस म्हणजे चांगले लोक आहेत आमच्या, म्हणजे आम्ही काय ह्याच्यातले एवढेही नाही। जरा बघूया कुठला तरी चांगला शुद्ध शाकाहारी हॉटेल ना, तिथे असतो जेवायला, मग तुम्हाला दाखवतो। चला तो जर आम्ही अजून चालतोयच, बँडस्टँडला जातोय चालत। चला शकता हा PJ मार्ग, बांद्रा वेस्टच्या इकडनं तुम्ही यायचं, तर इकडनं जायचं आहे आता आपल्याला, तर दाखवतो तुम्हाला पुढे जायचं कसं ते। चला मित्रांनो, तुम्ही आता तिथे बघितलं असं BJ मार्ग बांद्रा वेस्ट, तर तुम्ही त्या रोडनी तुम्ही तिथनं यायचं, सरळ यायचं। हां किती रे ये सर, ये वाला है ना, अरे देखो सलमान खान की इधर आएगा फोन, अभी सलमान खान ऐसा मेरे को हाथ करने वाला है उधर से ऊपर से, क्योंकि भाई है ना अपना सलमान खान है ना, अपना भाई है, बांदिल का विषय करने वाला है, अपने से मिलने वाला है। तो दाखवतो, चला अर्धा मराठी आणि अर्धा हिंदीमध्ये ब्लॉग होते, तर दाखवूया तुम्हाला। चला तुम्हाला दाखवतो पुढं कसं काय। मला तर वाटतं हीच बिल्डिंग आहे सलमान खानची, ही आहे का ही आहे मला काही समजाय नाही, पण इथं आपले पोलीसवाले तर उभे आहेत, तर हीच आहे मला वाटतं। इथं सलमान खानची बिल्डिंग आहे आणि हा इकडे सीन नजारा बघा, बँडस्टँडचं नजारा, आणि हे आपला रोशन भाई, हो फुल सलमान खान।
चला तुम्हाला दाखवतो सीन. तर मित्रांनो आपण आलेलो आहे व्हॅनस्टँडला, बघू शकता हे बघा पाठी एकदम. तर जरा जातो, जरा ऊन खूप आहे, ऊन जरा डोक्यावरती खूप येतोय. तर गॉगल घालतो मस्तपैकी बादशाह. जरा चांगलं वाटतंय, जरा असं मित्रांसोबत यायला जरा खूप मजा येते. आपल्याला वेळ नाही भेटत, आपल्याला मध्ये मध्ये वेळ भेटतो, ते पण संडेच्या टायमाला. ते पण कसं संडेच्या टायमाला आपले क्लायंट येतात, म्हणजे आपली मीटिंग असते, तिकडं आपल्याला जायला लागतो. मग त्यातनंच वेळ काढून आपण हा ब्लॉग शूट करतो मध्ये मध्ये. तर तेव्हाच आपण हा ब्लॉग शूट करू शकतो. तर आता आपण ब्लॉग बनवायला घेतलाय, तर खूप जरा बरं वाटतंय. आणि हा बघा काय करते, हे बघा. अरे बाबा तुझा वजन काय, कशावरती चढतोय तू, दाखव तू चढून. व्हिडिओ चालू आहे, दाखव चढून, ते दाखव ना बाबा. बघा घाबरला. आता 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 जर ही व्हिडिओ झाली ना बंद, तर तो माझी इज्जत काढेल, मला माहिती आहे तो माझी इज्जत काढेल. म्हणून जाऊ दे, व्हिडिओ चालूच ठेवतो. आजचा ब्लॉग हा अर्जोड असणार आहे, काही म्हणजे थोडंसं टाइमपास ब्लॉग आहे. तर दाखवूया तुम्हाला. चला. आपल्या भावाने जसा तिथं मारत होता, पुलअप्स मारत होता, तसं मी पण जरासं मारायचा ट्राय केला, पण नाहीच जमत आहे. कारण की थोडं वजन पण वाढलं आहे, वजन वाढलेलं आहे. पण अगोदरचं जी बॉडी तुम्ही माझी बघाल ना, तर नाद नव्हती हो. वय नाही झालंय, वजन वाढलंय. वय नाही झालं, हा माझी इज्जत काढतोय. मी तो ब्लर करणार आहे, त्याचा ब्लर बोलतोय, त्याचा ऑडिओ मी म्यूट करणार आहे. उदास नाही झाली भाऊ माझी बॉडी. मी इथं माझ्या बॉडीचा फोटो टाकतो. ती माझी आत्ताची बॉडी नाही, अगोदरची माझी ती बॉडी आहे. तर तुम्ही मी इथं टाकतो, ती माझी बघा. आता थोडंसं जरा जराशी हे होत्या, दिवाळी होत्या, दाखव तुम्हाला. हा गॉगल बिगल काढतोय रे, इज्जत काढतोय. आपला जरासा शूट जरासा तिथं केला, जरासा स्लोमो विमो त्यामध्ये ऍड करतो या ब्लॉग मध्ये. आणि भावाचे जे फोटो काढलेत ना, हे भावाचे फोटोचा मी याचा इंस्टाला तू पोस्ट करशील ना फोटो, तर या भावाचा जरा इंस्टाचा ID देतो तिथं, त्याला जाऊन बघा फोटो. नाही तर मीच टाकतो फोटो. चला, या ब्लॉगमध्ये मीच टाकतो फोटो, भावाचे फोटो टाकतो मी. एक नंबर फोटो काढलाय. कॅमेरा पण कोण आहे, आपण इज्जत आहे आपने को. जरा फोटो काढले, जरा जाऊया. भावाला जरा चर्चमध्ये जायचं आहे, चर्चमध्ये पाया पडायला जायचं भावानं. तर जाऊन येऊया, दाखवतो जरा इकडे जरा सीन विषय एकदम सिनेमॅटिकमध्ये दाखवतो जरा मस्तपैकी. चला. आणि पुढे जरा जेवायला पण जायचं आहे आपल्याला. फेवरेट हाऊस, अरे हे सलमान खानच्या बिल्डिंग आहे बाई. आता ती होती कुठली बिल्डिंग आपल्याला माहीत नाही, कारण की आपण तर नाही ना जात त्याच्या इथं भेटायला. तो येतो असेल त्याच्या बड्डेच्या दिवशी वगैरे भेटायला. हो, इज्जत काढता येत रे. चला, यही चे बिल्डिंग उसका इधर. सोनम कपूर का बिल्डिंग. अरे आपण के हीरो लोग को मिलने आए क्या? सॉरी, आम्ही काय असं काय हिरो लोकांना नाही आलो भेटायला. चला दाखवतो पुढं तुम्हाला. बघू शकता, हा बघा काय, हे बघा काय. आता ह्या एरोप्लेनमध्ये, फायटर जेटमध्ये आपल्या टायगर भावाला आता हसवायची आहे आणि त्याला पाठवायचं डायरेक्ट चांद पे भेजणे काय भाई को.
माझी काहीतरी इज्जत काढतोय. बोल बोल ना बोल. काय बोललो कॅमेरा समोर काय बोलणार नाही, असं काय पण बोलणार. ठीक आहे दाखवतो कॅमेरा पण म्हणून बघ. काय रांड्याचं काय काय नॉर्मल आहे, काय विषय नाही. कोकणी आहे बाबा, कोकणी हॅशटॅग कोकणी. चला भेटू. मला इथे एक गोष्ट भेटली, तर हे जरा काय आहे, काय लिहिलं तर हे काय आहे, हे काय आहे बता ना. मस्त लाग रहा. असा असा बरोबर. काय आहे जरा मला कॉमेंट मध्ये सांगा, मला पण नाही माहिती. कारण की आपल्याला हे असे काही शॉक आहेत नाही ना, काय आपल्याला माहित नाही. ए रुको ना भाई. हे माझे मित्र मला सोडून जाते, मला माहित नाही. मी आलोय पहिल्यांदा आलोय बस स्टँडला, जरा टाइमपास. बांद्राला आलेलो म्हणून टाइमपास करायला इकडं आलो. तर बघूया आता वाजलेत 5 वाजलेत रे, 5 वाजले अजून जेवलो पण नाही. तर बघूया हॉटेल कुठे तरी. हा माझी इज्जत करतोय, हा माझी इज्जत करतोय. झाले 5, ते दे 5 वाजले. दाखवला का नाही आता, दाखव. मागे पुढे संडे म्हणून भीड बघा किती आहे. आणि भीड जास्त आहे, बँड्रा स्टेशनला पण खूप भीड होती. आणि हा सीन बघा कसा वाटतो, एक नंबर वाटतो सीन. इकडे जास्त करून कपल लोक येतात इथं, म्हणजे जोडपे येतात फक्त. आपण नाही ना तसे, आपण नाही तसे. आपण येणार आपल्या ह्या भावासोबत, आपण मित्रांसोबत येतो. आपण कपल विपल नाही आहे, आहेच नाही ना, तर काय येणार. म्हणून चला तर काहीतरी जेवूया. शाहरुख खानचा किधर है, दिख नहीं रहे. शाहरुख खान थोड़ी ना आएगा मेरे को हाथ दिखाने. जरा जाऊन येऊया शाहरुख खानला, जरा भेटून येऊया. आपला दोस्त आहे ना तो, सॉरी आपला दोस्त आहे ना शाहरुख खान. चला जरा तेव्हा त्याला भेटू. उडी बिडी मारतोय. चला बघूया. किधर है रे शाहरुख खान, किधर है ये वाला. मन्नत नहीं जाने का मेरे को. अपन भी अपना बनाएगा ना मन्नत. शाहरुख खान ने बनाया मन्नत, अपन बनाएगा जन्नत. हा शाहरुख खानचं घर आहे. चला आपल्याला काही शौक नाही असे फोटो बिटो काढायचे. आपले मित्र बरे, आपण बरा. चला पण दाखव तुम्हाला शाहरुख खानचं घर दाखवतो. बघा हे शाहरुख खानचं घरात आहे. म्हणणं आणतोय वरती चला. आणि आम्ही पण जातोय आता आतमध्ये. आमच्यात पण फुल डेअरिंग आहे. आम्ही काय बघत नाही. भावाचा जरा फोटोशूट करूया, दाखवतो त्याला फोटो कसे काढतो. नाही हा आपला नवीन डिव्हाइस. आता इथून बँस्टँडच्या इथून शाहरुख खानच्या घराच्या इथून आता इथं कुठंच अँगलमध्ये आणलं नाही यांनी, काय माहीत नाही. तर कुठं चाललेत, हे कुठं जात आहेत काय आयडिया नाही आपल्याला. आता हे जिथं जात आहेत तिथं आपल्याला पण नेत आहेत. तर बघूया हे कुठं जात आहेत, कुठल्या गल्ली गोल्यातून नेत आहेत काय समजाय नाही. दम पण लागलं रे, कारण की चालत आलोय ना सकाळपासून. एक तर खूप जरा डोक्याला स्ट्रेस आलं. आलो रोडच्या बाहेर आलो, अरे गल्लीच्या बाहेर आलो. कुठं जात आहेत काय माहिती. चला दाखवतो हे जात आहेत कुठे. तर मित्रांनो आपले भाव जरा आलेच जाऊन त्याच्यामध्ये जाऊन आले. मी नाही गेलो, जाऊ दे. तर आता आपण वापस जात आहे. तर बघूया काय ते. आणि ही जरा शाहरुख खानची बिल्डिंगचं काम चालू आहे, मन्नतचं काम चालू आहे. तर ते आपण
तिथूनच जातो. आपल्याला अडवणार पण कोण, कारण की आपण बिंदास माणसं आहेत. कोण आपल्याला अडवणार आहे? जागवा अडवून नाद करा, आपण पण नाद करणार. हे बोलायचे डायलॉग आहेत. आपण तिथनंच चालतो. चला दाखवतो पुढं तुम्हाला. मस्त ऊन पर कसा येतो रावस. जरा गोरा पण दिसतोय, जरा वाटते असं मला, चिकना दिसतोय. चला भेटतो पुढं. हे बघा, आय लव मुंबई, सपनों का शहर अपना मुंबई. आणि हे अपना शहर. अरे हे भाऊ लोक मला थांबतच नाही रे. पुढं पुढं चालतायत पुढं पुढे. काय झालंय ना काय स्टेशन आहे भाई, स्टेशन आहे, गाडी आहे. तर आपण फिरूया इथं, टाइमपास करूया, मग जाऊया. तर मित्रांनो आपण आता जातोय इथे समुद्राच्या आतमध्ये, दाखवतो मग. चला. तर मित्रांनो मी आता इथं जरा बसलो. इथं हा आपला भाऊ नुसतं हिंडतोय, तो तिकडं फोनवर बोलतो. आपण काय करणार? जरा इथं बसलोय, एकट्यामध्ये मजा करतोय. जरा खूप जरा चांगलं वाटतं. असं समुद्र बघितला की काय वाटतं माहीत आहे, आपलं आयुष्य पण असं असलं पाहिजे. मी एक आता असं फक्त एक गोष्ट तुम्हाला सांगतो. आपलं आयुष्य आहे ना समुद्रासारखं ठेवा. जेवढी पण आतमध्ये येईल घाण, तेवढी बाहेर फेकता आली पाहिजे. जेवढे पण आपले हेटर्स असतील, नाही तर कोण आपल्यावरती चालणारे व्यक्ती असतील, त्यांना बाहेर काढायची. म्हणजे आपलं आयुष्य एकदम सुंदर होऊन जाईल. नाही तर आपलं आयुष्य लय बेकार आहे. बाकी काय विषय नाही येणार. समुद्रासारखं आयुष्य जगायचं. निवांत राहिलं की लोकांना असं वाटलं पाहिजे की एकदम शांत आहे. पण एकदा जेव्हा समुद्र खवलतो तेव्हा वाट लावून टाकतो. असं आपलं आयुष्य ठेवायचं आणि असं आपला ॲटिट्यूड ठेवायचा, ओरा असं आपल्याला ठेवायचं एक मोठं. आणि आपल्याला पण आता थोडं असंच जगायला पाहिजे. कारण की जे आपले आहेत काय लोक चालणारे, त्यांना आपल्याला बाहेर टाकायचं. म्हणून आपण एकटंच आता राहतो. चांगलं आपले 2 मित्र घेणार सोबत, ते पण आले तर आले, नाही तर आपण एकटाच. ही लाईव्ह आपली चालू आहे. आणि हा आता माझ्याकडे बघतोय मी काय कॅन देतोय, तो बघतोय काय असं बरोबर बोलतोय की नाही. जास्त बोलतोय, चांगला मोटिवेशन देतोय आणि बोलतो जास्त बोलतो. जाऊ दे, का करू. चला. ह्या दोघांचा विषय काय मला काय समजाय ना. नुसतं इकडे जर फिरतायत, मी याला एक ठिकाणी बसून देईन. तर यार कुठल्या माणसाने जरा मासं पकडलं नाही, तो बघायला आलाय वाटतं. काय पकडलं? मासं पकडलं नाही काय? बाटल्यामध्ये मोठं एवढं मोठं आहे. चांगलं एवढं मोठं आहे एवढं. बघ काय शार्क पकडलं नाही सांगतो बाबा. मासं पकडतो तो माथा. मग 1 मिनिट दाखवतो. मली मतलब मासा रहते रे. ऊपर मूड निकाल गेला हो. चला दाखवतो तुम्हाला. मला कुठं नेतोय काय माहित नाही, नुसता फिरवताय. हा बघा तर चला दाखवतो तुम्हाला. पळतोय पुढं. तर मित्रांनो तुम्हाला जातोय चालत. या
मित्रांनो आता आपलं जरा झालं, इथं जरा रील बिल शूट केले मस्तपैकी. ते पण तुम्ही बघा, ते पण टाकेन मी शॉर्ट व्हिडिओमध्ये, ती पण तुम्ही बघा. मस्तपैकी सीनच्या थोडेफार सीन शूट केलेत मस्तपैकी. आणि आता आपण निघतो थोडं काहीतरी हॉटेलला जाऊया, काहीतरी चांगलं खाऊया मस्तपैकी, मग तुम्हाला दाखवतो. चल भेटू तुम्हाला. तर मित्रांनो आपण आता आलो जेवायला. तर काहीतरी मागवलं आहे आम्ही, नवरात्र संपले म्हणून काहीतरी मागवलं आहे. तर ते आलं की तुम्हाला दाखवतो. मी व्हेज मागवलं तर तुम्हाला दाखवतो काय. चल. तर मित्रांनो आपलं इथे जेवण झालेलं आहे, चांगलं मस्त जेवण झालं. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला आपल्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा आपण भेटू आपल्या अर्जुन ब्लॉग्समध्ये. चला बाय. Got a ticket to nowhere.